Welcome, the students of class 7th. Today we are going to learn the subject mathematics, and in mathematics, today we are going to learn the chapter number 10, which is banks and simple interest. तर बँक्स आणि सिम्पल इंटरेस्ट हा चॅप्टर आपण 6व्या वर्गामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेलच. तर आता आपण रिव्हिजन घेऊया. तर आपल्याला माहिती आहे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. द फर्स्ट वन इज करंट अकाउंट, सेव्हिंग्ज अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट. याबद्दल आपण आधीच चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे ए टी एम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे वेगवेगळ्या कार्डचे प्रकार आहेत. तर यामुळे आपण ए टी एममधून पैसे काढू शकतो आणि ऑनलाईन व्यवहारसुद्धा करू शकतो. तर आता आपल्याला या पाठामध्ये पासबुकबद्दल माहिती घ्यायची आहे. तर तुम्ही पासबुक जर बघितलं असेल तर तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे ते पासबुक असतं, त्याच्यामध्ये एंट्र्या केलेल्या असतात. तर आपल्या अकाउंटवर काय काय व्यवहार कोणत्या कोणत्या दिवशी आणि किती रकमेचे झालेले आहेत ते सगळं या पासबुकमध्ये लिहिलेलं असते. तर यामधील तुम्ही जर रकाने बघितले तर ते आहेत सिरियल नंबर किंवा लाईन नंबर, डेट, पर्टिक्युलर्स म्हणजेच तपशील, चेक नंबर जर चेकने व्यवहार असेल तर, अमाऊंट विड्रॉल म्हणजे काढलेली अमाऊंट डिपॉझिटेड जमा केलेली अमाऊंट आणि मग शेवटी बॅलेन्स. तर थोड्याफार फरकाने प्रत्येक बँकेचं अकाउंट हे याच पद्धतीने मेंटेन केलेलं असतं. तर तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 70वर याच तक्त्यावर या टेबलवर आधारित प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण 6व्या वर्गामध्ये सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट कसं करायचं याबद्दल सुद्धा माहिती बघितलेली आहे. तर 6व्या वर्गामध्ये आपण टाईम म्हणजेच पिरियड हा 1 वर्षाचा घेतलेला होता. यावर्षी आपल्याला मात्र म्हणजेच 7व्या वर्गामध्ये सर्व गणितांमध्ये आपल्याला वेळ हा वेगवेगळा दिला जाईल आणि मग म्हणजे 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्ष, 3 वर्ष किंवा ते 2.5 वर्ष या पद्धतीने सुद्धा आपल्याला पिरियड दिल्या जाईल. तर त्याचे गणितं कसे सोडवायचे आहेत हे आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. सो लेट्स लर्न द फॉर्म्युला यूज टू सॉल्व प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सिम्पल इंटरेस्ट. 6व्या वर्गामध्ये आपण 1 वर्षासाठीचं इंटरेस्ट कसं काढायचं याबद्दल माहिती बघितली. तर त्याच फॉर्म्युल्यावरून किंवा त्याच रेशोवरून आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. तर यासाठी पहिले आपण प्रिन्सिपलसाठी पी, इंटरेस्टसाठी आय, रेटसाठी आर आणि पिरियड ज्याला आपण टाईम असं म्हणतो त्यासाठी टी असे जर लेटर्स घेतले आणि त्यांची जर मांडणी केली तर पुढील प्रमाणे त्याची मांडणी होईल. तर आपण रेशो घेताना प्रिन्सिपल म्हणजे सांगितलेलं जी काही रक्कम होती त्यावर किती व्याज या पद्धतीने आपण घेत होतो. तर त्याच पद्धतीने आपण इंटरेस्ट अपॉन प्रिन्सिपल म्हणजे आय अपॉन पी या पद्धतीने लिहूया इज इक्वल टू, आणि रेट जो आपल्याला सांगितला होता तो रेट म्हणजे काय तर 100 रुपयावरील व्याज म्हणजेच आर अपॉन 100 या पद्धतीने लिहूया. तर आता बघा तुम्हाला लक्षात आलं असेल आय अपॉन पी इक्वल्स टू आर अपॉन 100. नाव आता आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे त्यामुळे आय आपण लेफ्ट हँड साईडला ठेवूया आणि पीला राईट हँड साईडला नेऊया. तर पी हे डिव्हिजनमध्ये आहे, ते राईट हँड साईडला जाताना डिव्हिजनचं अपोजिट म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. पी इंटू आर होईल किंवा आर इंटू पी या पद्धतीने अपॉन 100. तर आय इक्वल्स टू पी इंटू आर अपॉन 100. तर हे झालं इंटरेस्ट 1 वर्षाचं. आता समजा आपल्याला टी इयर्ससाठी म्हणजेच 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष कितीही वर्षासाठी इंटरेस्ट काढायचं असेल तर काय 1 वर्षाच्या इंटरेस्ट गुणिला तेवढे वर्ष म्हणजेच आय इंटू टी. तर आय इंटू टी जर केलं तर इक्वेशनच्या रूलप्रमाणे एका बाजूला जर टीने मल्टिप्लाय केलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला टीने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 या पद्धतीने आपलं इक्वेशन तयार होईल. तर आता आय इंटू टी म्हणजे काय तर ते आहे टोटल इंटरेस्ट. म्हणूनच आपण फॉर्म्युला लिहू शकतो टोटल इंटरेस्ट म्हणजेच आय इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100 म्हणजेच पी इंटू आर इंटू टी, आणि पाठ करण्यासाठी आपण पी आर टी अपॉन 100 असं म्हणू शकतो. तर आता आपला फॉर्म्युला लर्न करायचा आहे आय इक्वल्स टू पी आर टी अपॉन 100. या प्रकारे आपल्याला या फॉर्म्युल्यावर आधारित उदाहरणे आता सोडवायची आहेत. सो नाऊ लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. संदीप भाऊ बारोड 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8.5 PCPA for his son's education. What is the total amount he returned to the bank at the end of that period?
संदीप भाऊ यांनी 1,20,000 रुपये 4 वर्षासाठी बँकेकडनं कर्ज रूपाने घेतलं आहे. त्याचा रेट आहे 8.5 म्हणजे 8.5 PCPA त्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी. व्हॉट इज द टोटल अमाऊंट, म्हणजेच ते बँकेला किती रक्कम परत करतील जेव्हा म्हणजे 4 वर्षांच्या शेवटी, ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड, म्हणजे 4 वर्षांच्या शेवटी संदीप भाऊ बँकेला किती रक्कम परत करतील हे आपल्याला विचारलेलं आहे. सो नाव लेट्स सॉल्व इट. तर आपल्याला आधी दिलेली जी माहिती आहे ती आपण लिहून घेऊया. प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 1,20,000 रुपये, तर P इक्वल्स टू आपण 1,20,000 रुपये असं सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर रेट दिलेला आहे म्हणजेच R दिलेला आहे आपल्याला 8.5, तर याला आपण 8.5 असंही लिहू शकतो किंवा 8.5 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. तर 8.5 जर लिहिलं तर कॅल्क्युलेशन्स करायला आपल्याला सोपी जातात, म्हणून आपण 8.5 या पद्धतीने लिहूया. आणि T म्हणजेच टाईम दिलेला आहे आपल्याला 4 इयर्स, तर T इक्वल्स टू 4. आता आपण आपला फॉर्म्युला लिहूया. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100, किंवा लक्षात ठेवण्यासाठी आपण सरळ म्हणतो PRT अपॉन 100. तर या पद्धतीने आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया. P साठी आहे 1,20,000 इंटू R साठी आहे 8.5 इंटू T साठी आहे 4 अपॉन 100. तर 0 गेट्स कॅन्सल्ड. आणि आता आपल्याला बाकीचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. तर 8.5ला आपण 85 या पद्धतीने लिहू शकतो, पण त्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 1 शून्य वाढवावं लागेल. तर या पद्धतीने त्यानंतर जे शून्य आहेत आपल्याला ते 1 शून्य वाढवलेलं ते सुद्धा शून्य आपण कॅन्सल करू शकतो. तर या पद्धतीने आता 120 गुणिला 85 इंटू 4, तर मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं आन्सर येईल 40,800. म्हणजेच द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक. आता आपल्याला हे झालं टोटल इंटरेस्ट. आता टोटल अमाऊंट काढायची आहे, त्यासाठी आपण लिहूया टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज इक्वल टू आपलं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आहे 1,20,000 प्लस इंटरेस्ट आलेला आहे 40,800. तर टोटल अमाऊंट होईल 1,60,800 रुपीज. तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायची आहेत. तर आता आपण थोड्या वेगळ्या प्रकारची उदाहरणे बघूया. जर समजा आपल्याला उदाहरणामध्ये इंटरेस्ट दिलेला आहे, टोटल इंटरेस्ट दिलेला आहे आणि प्रिन्सिपल, रेट किंवा टाईम यापैकी एखादी गोष्ट जर आपल्याला विचारलेली आहे तर ती कशी काढायची, तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. सपोज वी हॅव गिवन प्रिन्सिपल इज इक्वल टू 25,000, अमाऊंट 31,000 आणि टाईम 4 इयर्स. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. तर आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, अमाऊंट दिलेली आहे आणि टाईम दिलेला आहे आणि रेट आपल्याला विचारलेला आहे. हिअर आता आपल्याला अमाऊंट आणि प्रिन्सिपल दिलेला आहे, यावरून आपण टोटल इंटरेस्ट किती हे काढू शकतो. तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल हे होतील टोटल इंटरेस्ट. तर 31,000 मायनस 25,000 इक्वल्स टू 6,000. म्हणजे आता आपल्याला इंटरेस्ट माहीत झालेला आहे, तर आपल्याला आपल्या फॉर्म्युल्यानुसार प्रिन्सिपल माहिती आहे, टाईम माहिती आहे आणि इंटरेस्ट माहिती आहे. तर आता आपण फॉर्म्युला लिहूया. सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. सिम्पल इंटरेस्ट आहे 6,000 इक्वल्स टू प्रिन्सिपल आहे 25,000. आर आपल्याला माहीत नाही, तो काढायचा आहे, त्यामुळे आपण आर जसाचा तसा लिहूयात. आणि टाईम दिलेला आहे 4 इयर्स अपॉन 100. लेट्स सॉल्व इट. आता आपल्याला आर काढायचा आहे, तर आपण पहिले काय करूया, तर त्यांची साईड चेंज करून घेऊया. लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला नेऊया आणि राईट हँड साईड लेफ्ट साईडला आणूया. तर या पद्धतीने. आणि आता फक्त आर आपल्याला लेफ्ट हँड साईडला ठेवायचं आहे आणि बाकी सर्व राईट हँड साईडला न्यायचं आहे. तर बघा 100 हे डिव्हिजनमध्ये आहे, तर ते राईट हँड साईडला जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजेच 6,000 इंटू 100 होईल. आणि 25,000 आणि 4 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर ते राईट हँड साईडला जाताना डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजेच 25,000 इंटू 4 हे डिव्हिजनमध्ये लिहायचे आहेत. तर आपलं इक्वेशन होईल 6,000 इंटू 100 अपॉन 25,000 इंटू 4. तर आता आपल्याला 0 कॅन्सल करायचे आहे. 30 कॅन्सल करून टाकायचे आहेत. अजून जर होत असेल तर करूया. 25 1 जा 25 आणि 25 4 जा 100. 4 गेट्स कॅन्सल्ड. शिल्लक राहतात फक्त 6. त्याच्यामुळे आर इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 6. तर आर काय आहे आपला, तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट इज 6 PC
PA. तर रेट ऑफ इंटरेस्ट हा PCPA मध्ये सांगितला जातो, त्याच्यामुळे आपला जो रेट होईल तो आहे 6 PCPA. याच पद्धतीने इतरही उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. Animesh borrowed some rupees for 5 years at simple interest. अन्मेषने काही पैसे 5 वर्षांसाठी सिंपल इंटरेस्टने कर्जाने घेतले. द रेट ऑफ इंटरेस्ट इज 9 PCPA. व्याजाचा दर हा 9 PCPA एवढा आहे. इफ ही रिटर्न 17,400 रुपीज ऑल टुगेदर ॲट द एंड ऑफ 5 इयर्स. त्याने 5 वर्षांच्या शेवटी पूर्ण मिळून 17,400 रुपीज परत केले. हाऊ मच हॅड ही बारोड. त्याने किती रुपये कर्ज रूपाने घेतले, म्हणजेच प्रिन्सिपल किती हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. आपल्याला दिलेलं आहे की टी म्हणजेच टाईम 5 इयर्स, आर म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट 9 PCPA आणि अमाऊंट 17,400 आणि आपल्याला विचारलेलं आहे प्रिन्सिपल किती आहे एवढं. नाव आता आपण आपला फॉर्म्युला लिहून बघूया. आपला फॉर्म्युला आहे I इक्वल्स टू P इंटू R इंटू टी अपॉन 100. याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टाईम दिलेला आहे, मात्र प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट दिलेलं नाही. तेव्हा आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये एक अमाऊंट काढायची असते, ती आपण सहजरित्या काढू शकतो. मात्र एकापेक्षा जास्त अमाऊंट्स जर आपल्याला दिलेल्या नसतील त्यावेळेस फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या अमाऊंट काढू शकत नाही. तर या गणितामध्ये सुद्धा आपण फॉर्म्युल्याने आपण प्रिन्सिपलची व्हॅल्यू काढू शकणार नाही, कारण आपल्याला इंटरेस्टसुद्धा माहीत नाही. 2 व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे आपण इथे फॉर्म्युला लावू शकत नाही. तर अशा वेळेस आपण फॉर्म्युल्याने उत्तर काढू शकत नाही. त्यावेळेस आपण रेशो घेऊन ते उत्तर काढू शकतो आणि रेशो घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही 2 प्रकारची माहिती आवश्यक असते. इथे आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे, त्यामुळे एक जी राशी होईल ती आपली प्रिन्सिपल होईल. आणि आता दुसरी राशी कोणती माहिती आहे, तर आपल्याला माहिती आहे अमाऊंट. तर अमाऊंट आणि प्रिन्सिपल यांचा रेशो घेऊन आपण उत्तर काढू शकतो. तर ज्यावेळेस 17,400 एवढी अमाऊंट असते त्यावेळेस प्रिन्सिपल किती हे काढायचं आहे, त्यासाठी आपण पी घेऊया. याचा रेशो आपण आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9 PCPA, म्हणजेच 100 रुपयासाठी एका वर्षासाठी आपल्याला 9 रुपये व्याज लागतं. तर 5 वर्षासाठी किती रुपये व्याज लागणार आहे, तर 9 इंटू 5 म्हणजेच 45 रुपीज एवढं व्याज लागणार आहे. म्हणजे जेव्हा प्रिन्सिपल 100 रुपीज असतं तेव्हा अमाऊंट किती होईल, तर अमाऊंट 100 + 45 म्हणजेच 145 होईल. तर आपण इक्वेशन तयार करू शकतो. P अपॉन 17,400 इज इक्वल टू 100 अपॉन 145. नाव लेट्स सॉल्व दिस. आता आपल्याला पी काढायचं आहे, त्यामुळे 17,400 हे आपण राईट हँड साईडला टाकूया. ते डिव्हिजनमध्ये आहे, राईट हँड साईडला जाताना ते मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. 100 अपॉन 145 इंटू 17,400. लेट्स सॉल्व दिस. लेट्स डिवाइड बाय 5. तर 5 2 जा 10, 5 9 जा 45. 145ला 5ने डिवाइड केल्यानंतर 29 येतात. 100ला 5ने डिवाइड केल्यानंतर 20 येतील. आता 29चा पाडा जर तुम्हाला माहीत असेल तर 29 6 जा 174 होतात. तर 29 1 जा 29, 29 6 जा 174 आणि जे 200 शून्य आहेत ते जैसे ते द्यायचे आहेत. तर आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येईल 20 इंटू 600. 20 इंटू 600 होतात 12,000. म्हणजेच प्रिन्सिपल इज इक्वल टू P इक्वल्स टू 12,000 हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. तर आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. द प्रिन्सिपल दॅट अन्मेश बॉरोड वॉज 12,000 रुपीज. अशा पद्धतीने आपण रेशो घेऊन सुद्धा गणितं सोडवू शकतो. तर आपल्याला आता चॅप्टर नंबर 10 मधील प्रॅक्टिस सेट नंबर 40 आणि प्रॅक्टिस सेट नंबर 41 मधील उदाहरणे सोडवायची आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.